भानू हे बघ अजूनही खरं सांग, मोहन हिप्नोटिझम वगैरे काही शिकलाय का? आणि हिप्नोटिझम करून लोकांना फसवतोय का? अहो नाही, तुम्ही जे म्हणताय असं काय बी नाहीये. मला कोणाला बी नाही फसवणार. भानू तुला काय म्हणायचंय? हा, माझा नवरा आणि समीर भाऊजी खोटं बोलताय? नाही, मी असं नाही बोलले. मला फक्त एवढंच म्हणायचंय की अगं भानू तूच बघ ना, या आधी दादा कधी बहिणींना बाहेर सुद्धा घेऊन गेले नाही फिरायला, आणि आता डायरेक्ट कार बघायला घेऊन गेले. हा, एवढे पैसे कुठून आले त्यांच्याकडे? काय सांगताय अंजली वहिनी? मोहन गाडी घेतोय? अरे मोहन्या नुसता दूर केला यार. अहो अंजली ताई, मी गंमत केली. मालक काही कार बिरणाला नाही गेले. मालक सोबत आहे ना भेळपुरी आणि पाणीपुरी खायला घेऊन गेले. मोन्या, हो अजून स्टॉल लावतायत रे. आपण जरा लवकर आलो. हो हो बरं झालं, भरपूर असं मनसोक्त खाता येईल. चल लवकर, नाही तर उशीर होईल. हो येतो साहेब. पार्किंगचे 10 रुपये. हो. शोभाने नक्की पाकिटात किती पैसे ठेवलेत काय माहित. साहेब देत आहे ना? देतो पार्किंग. मोन्या, तू पैसे देऊन ये, तोपर्यंत मी तिकडे आहे. हा, शोभाने अजून पैसे ठेवले असतील पाकिटामध्ये. ठीक. हे घ्या. हा. मोन्या, ये ना. आलो. तुका बाहेर जायला आलो. हा, हो. मोन्या दे का. नाही घे ना. कशी आहे? हो ना. मस्त आहे ना? मोन्या, मला आईस्क्रीम पाहिजे. मी येतो, पैसे देऊन येतो. हा, किती पैसे झाले? 100 रुपये वहा साहब. हो का, देतो. हा, ₹100. तुम्हारा पानी पुनी एकदम अच्छा था भैया, बहुत अच्छा. फ्रूट सॅलेड, स्पेशल लस्सी. बोला मॅडम, काय खाणार? आईस्क्रीम देऊ का फालुदा? फालुदा विथ आईस्क्रीम देऊ. आवा. कोण हवंय? साहेब तुम्हाला? मला नको, फक्त त्यांनाच द्या. कोण? फक्त कोण? किती पैसे झाले? ठीक आहे. गजरे घ्या, चापा मोगरा कुठला पाहिजे तर घ्या. गजरे घ्या. गजरा घ्या. हो का, कसा दिला गजरा? साहेब 50 ला 3, 20 ला 1 साहेब. हो का. काय कसला विचार करताय? अहो साहेब तुम्ही एकदा गजरा घेऊन तर बघा, 2 दिवस वास नाही जाणार. हो का. बरं मग एक द्या. साहेब 20 रुपये तेवढे सुट्टे द्या. ते काय तुम्हीच पहिले गिरायकात, आणि भवानीचा सुद्धा टाइम आहे. हो देतो. अहो राहू दे, बांधू वगैरे नका. थांबा, मी घेऊन जातो.
थँक्यू. घ्या गजरा घ्या. कुठे गेला होता गजरा माझ्यासाठी देतोस काय माय ना मी माळू मग काय दुसऱ्यांना बोलव नवरा असता तू माझा मग बाय. साहेब अहो अंजली ताई कार बद्दल कोण बोललं? शोभाताई ना. शोभाताईंचं बोलणं कुठं तुम्ही मनावर घेता? मग त्या गंमत करत होत्या. मालक बोलले का? नाही ना मग. नाही भानू, पण मला सांग, माझ्याकडचे आणि राहुलकडचे पैसे गायब कसे झाले? हा 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 माझ्याकडचे तो दोनदा गायब झाले. आधी मला काय वाटलं अंजून घेतले काय. राहुल, मी तुला चोर वाटले की काय? नाही नाही अंजू अंजू तसं नाही. तसंच आहे. आता चोर म्हणालाय, उद्या काहीतरी वेगळं म्हणशील. अंजू तसं नव्हतं म्हणायचं. मला काय म्हणायचं होतं, मला वाटलं का तू माझ्या पाकिटातनं घर खर्चासाठी पैसे काढले, पण मग नंतर माझ्या लक्षात आलं सकाळपासून पाकिट मीच घेऊन फिरतोय, म्हणजे तू पैसे काढणे शक्य नाही. म्हणजे एकतर मोन्यानं मला पैसे दिले नाही तर आमच्यावर काहीतरी जादू केली आणि पैसे काय. हो ना, मग अशी हिशोब करायला बसलो ना तेव्हा कळलं 500 रुपयाचा हिशोब लागतच नाहीये. अरे आपलं सोड, म्हणजे मोन्यानं बाकी बाहेर कोणाला फसवलं असेल तर. साहेब, मी मोगऱ्याची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही मला याचे 20 रुपये दिलेच नाहीत. अरे ते 20 रुपये राहू दे बाबा, माझे 40 रुपये नाही दिले. और हमारे 100 रुपया. हाँ? पानी पूरी का फोकट में खाने को मिलता है क्या? पैसे कौन देणार? मोन्या तू सगळे काय बोलताय? तू यांना पैसे नाही दिले? सुबह मी त्यांना पैसे दिले अगं. ये देखो मैडम, तुमको अगर भरोसा नहीं ना तो देखो देखो मेरे गले में, ये मेरा बोनी का टाइम है क्या इसमें 100 की नोट? देखो आप. हो, एक मिनिट थांबा. हा हे बघा, ह्याच्यात 20च्या नोटा दिसतात कुठे? तुम्ही मला पण पैसे नाही दिले. अहो मॅडम, मी आता धंदा सुरू केला आणि भवानीच्या टायमाला हे असलं गिऱ्हाईक भेटलं. मोन्या असं घुम्यासारखं काय उभा आहेस? बोल ना. सुबह मी खरंच पैसे दिले अगं त्यांना. अरे बाई असं का बोलतायत? मला तर वाटतं हे नवरा बायको चोर आहेत, भामटे आहेत. हे असंच फुकटाचं खातात आणि हात तलाकी करून निघून जातात. मी माझ्या पण पार्किंगचे 10 रुपये नाही दिलेत. अहो नाही, मी तुम्हाला पैसे दिले. कशावरून? अहो कशावरून नाही, मी तुम्हाला पैसे दिले नसते तर तुम्ही मला ही रिसीट दिली असतीत का? बघा बघा. देखो हम सबका पैसा दे दो, नहीं तो मैं पुलिस को फोन करूंगा. नाही पोलिसांना नका फोन करू. मी देते तुमचे पैसे. थांबा सुबह मी बस आता. तुमचे किती? माझे 100. ठीक आहे. हा. तुमचे सुबह मी माझे 20 रुपये. हो माझे पण पैसे द्या. एक खोटं बोलतात, यांनी मला पैसे नाही दिलेत. हो माझ्या मूडची ना वाट लावून टाकलीस तू. तुझ्यामुळे मला 4 चौकामध्ये सगळ्यांचं ऐकून द्यावं लागलाय. मला अजून पण असंच वाटतंय मोन्याने हिप्नोटिझम केलं असणार आणि आमच्याकडनं पैसे गायब केले असणार. बघ राहुल काय बोलतोय तुम्ही? भानू, अगं हिप्नॉटिझम म्हणजे ना मोहिनी विद्या. समोरच्याला खरंच काही कळत नाही. ही खरंच मोहिनी विद्या आहे. आता समजल तुम्हाला, पण मालकानं आता यातून बाहेर काढलं पाहिजे. पण आता काय झालं ना तरी मोन्या आल्यावर मी त्याला जाब विचारणार. राहुल, अरे मला काय वाटतं माहितीये, आपण परत एकदा हिशोब चेक करूया का? समीर भाऊजी, तुम्हीच म्हटलं ना 10 वेळा चेक केला म्हणून. नाही नाही अंजू, पण समय बरोबर बोलतो. एकदा हिशोब चेक करायला पाहिजे. राहुल, आपलं ठरलंय ना आता मोहन दादा आल्यावर त्यांना विचारायचं. मग अंजू पण हिशोब नको का बघायला?
हा. अरे आता बरोबर हिशोब लागतोय. म्हणजे मगाशी पैसे मोजताना माझ्याकडूनच घोळ झाला असेल. अरे काय सम्या, ताईचा अध्यक्ष आहे ना यार तू. अरे हो, पण आता राहुल, मी काय म्हणतो, तू पण एकदा पाकिटात पैसे आहेत की नाही परत बघ ना. हा बघ बघ. पैसे आहेत. उगाच मोन्यावर संशय घेतला आणि कावलं यार. हा, आणि माझ्यावर पण चोरीचा आळ घेतला. नाही अंजू आगे तसं नाही. गप्पच, माझी नको बोलू तू. अंजू अंजू ऐक ना. ए अंजू ऐका बोंबला आता इथं रुसवा काढायचा म्हणजे सिनेमाचा खर्च करावा लागणार, नाही तर डबा नाही द्यायची. 72 रुपयाच्या नादात 1000 रुपयाची फोडणी बसली यार. पैसे काय होतील आधी लक्षात आलं असतं तर बरं झालं असतं. एवढं प्रकरण वाढलं तरी नसतं. उगाच मालकांना माझ्यामुळे त्रास होतो. राहुल, अरे यार चूक झाली रे आपली. हा झाली. आता चूक झाली ना तुमची, मग शोभाताईंसमोर कबूल करा. जे आपली चूक कबूल करतात ना ते प्रामाणिक असतात असं मालक म्हणतात. भानू मम्मी आहेच ना प्रामाणिक. हा, मी पण आहे. म्हणजे या राहुलने घोळ घातला नसता ना तर एवढं झालंच नसतं. आहे माझ्या कसं उलट हात मला सकाळी मानला का मोहनने दिलेले 500 रुपये गायब झाले. हा हो ना, पण सकाळी आधी तूच माझ्याकडे आलेलास ना मोहनने दिलेले पैसे गायब झाले हे सांगायला. अरे मी काय ढकल, अरे तू ताईचा अध्यक्ष, तुला कळेल नव्हतं का? अरे हो, पण याच्या अध्यक्ष कुठं झाला मध्ये? काय झालं? आणि मालक कुठे आहेत? काही विचार नकोस मला. येत असेल मागून, सगळ्यांच्या समोर नाक कापलं. नाही वहिनी, म्हणजे असं काही नाहीये. मोहनने पैसे दिले होते. हिशोबातच चूक झाली. हा म्हणजे हा वहिनी, म्हणजे मोहनची खरं तर चूक नाही, त्याने दिलेले पैसे नंतर सापडले. तुम्हाला कसं समजलं? आमच्या यादी फोन केला होता का? शोभाताई, आता कसं समजलं ते महत्वाचं नाहीये ना. समजलं ना, जाऊ दे आता. तुम्ही जा वरती, मी येते. हा पण मालक कुठे? भानू, मी आमच्या यांना खूप बडबडले ग. मोन्याला उगाच नाही ते बोलले ग. आता कुठे माहित नाही. तुम्ही थकला असाल, तुम्ही वर जा. मी मालकांना शोधते. हा वहिनी तुम्ही जा. मी आणि भानू जातो आम्ही शोधायला. आम्ही पण आहे. का मी आहे ना, तू एक काम करता ना, तू घरी जा आणि हिशोब कर. मी भानू बरं जातो आणि मोनाला शोधून. नाही, माझा मगाशी नीट हिशोब झालाय. राहुल, तूच जाऊन अंजली वहिनीसाठी तिकीट काढून आणता. अरे मग तेच म्हणूनच सांगतो. मी काय करतो, मी भानू बरं जातो, मोहनला शोधतो, मग भानूला घेऊन सिनेमाची तिकीट काढायला जाईल. आला मोठा शाणा. अरे ती का जाईल तुझ्या कामासाठी? मी जातो भानू बरोबर. सम्या, तू जाऊन तुझा हिशोब कर ना यार. अरे मगाशी सांगितलं ना माझा हिशोब नीट झाला म्हणून. मग मी पण ऑनलाईन तिकीट काढीन. मला जाऊ दे भानू. नाही मला का मोहन. मोहन, अरे आलास तू? आता मी आणि भानू तुला शोधायला येणार होतो. त्या रावल्यामुळे चान्स गेला. अरे सम्या, अरे विवाहाला पण भानू कुठे गेली? अरे मोहन, तुला भानू भेटली का रे? नाही, कुठे गेलेत भानू? अबे, आता इथंच होती. कुठे गेली काय माहित नाही यार. म्हणजे एकटीच तुला बघायला गेली नाही ना? पण मला येताना कुठे दिसल्या नाहीत त्या. मोहन, एकदा घरी आहे की नाही परत बघ. हा तू बघ वर आहे का, आम्ही इथं बघतो बाहेर आहे का कुठे. आम्ही शोधतो. मालक सॉरी. भानू कुठे आहात तुम्ही?
माझ्या पाकिटाचा काय घोळ घालून ठेवलाय तुम्ही हा? मालक सॉरी. अहो तुम्ही मला बघून लपताय का? बाहेर या ना. काय झालं? काय नाही. भानू भानू अहो, कुठे आहात तुम्ही? मालक मला माफ करा. अहो भानू अशा लपून बसू नका हो. कुठे अहो भानू खरंच अशा लपून बसू नका. मी नाही रागावलो तुमच्यावर. मालक अहो तुम्ही कुठे लपून बसलात? मी खरंच नाही रागावलो तुमच्यावर. मालक मला माफ करा. तुम्हीच पैसे ठेवलेत ना पाकिटात? नाही मालक, मी पैसे नाही ठेवले. तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे पाकिटात असतील अशी जादू केली मी. पण त्याच्याने एवढं समजा गोंधळ होईल असं मला वाटलं नव्हतं. अहो, पण आता या गोळामुळे शोभाचा गैरसमज झाला. तिला काय सांगू मी? तुम्ही त्याची काळजी करू नका. मी शोभत आहे ना समजून. बरं. तुम्ही घरी येताना हे घेऊन या. काय आज रात्रीची पिक्चरची तिकीट. तर हे कशाला? आता मी जी चूक केली त्याची शिक्षा म्हणून माझ्याकडनं ही तिकीट. आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मला जे पगार देता ना त्यातनं ही तिकीट घेतली. मालक तुम्ही नाही घेतली तर मला वाईट वाटेल. हा पण मग शोभाला काय सांगू? ते मी बघते. तुम्ही एक काम करा, मी गेल्यानंतर ना तुम्ही थोड्या वेळाने या आणि ही तिकीट त्यांना दाखवा. बरं पण ती माझ्या पाकिटावर केलेली जादू परत द्या. हा थँक्यू. आणि परत नका जादू करू. वय आला मोन्या? नाही पण थोड्या वेळात येतील मालक. मला फोन आला होता. ते तुम्हाला फोन ट्राय करत होते पण तुमचा फोन लागत नव्हता. बरं तो यायच्या आधी ना त्याच्यासाठी गरम गरम मस्त आल्याचा चहा कर. चहा पिऊन तरी त्याचा मूड ठीक होईल. वय ठेवते. काय झालं शोभते? कसला विचार करतो? मोन्यावर मी ओरडायला नको होतं ग. त्याला काय वाटलं असेल? पण शोभते तुम्ही मालकांवर कसं पै चिडलात? अगं आम्ही जिथे जिथे खाल्लं गजरा घेतला ना ते सगळी लोक ना परत आमच्याकडे आले आणि म्हणाले मोन्याने पैसेच दिले नाही. त्यामुळे मला राग आला आणि मी चिडले. असं झालं का? अहो पण मालकांचा आता फोन आला होता ना विचारायला की तुम्ही घरी पोहोचलात का. तेव्हा मला सांगितलं की त्यांना पैसे मिळाले म्हणून. आणि त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे आणि त्यांनी मालकांची माफी बी मागितली. आणि तुम्ही जे पैसे त्यांना दिले होते ना त्यांनी ते पैसे मालकांना परत केले. चला हे एक बरं झालं, टेन्शन गेलं. पण शोभा ताई तुम्ही परक्या लोकांवर विश्वास ठेवून मालकांवर चिडला. हो ना, मोने असं करणार नाही हे माहित असून सुद्धा मी त्याला ओरडले. चुकलंच माझं. जाऊ द्या, झालं ते झालं. आता मालकांना काही बोलू नका. नाही बोलणार. कधी नव्हे ते आज माझा मूड चांगला होता तर हे घडलं. शोभा ताई मी तुम्हाला सांगायला विसरले. मालक येताना ना तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज घेऊन येत आहेत. ते सरप्राईज बघून ना तुमचा मूड चांगला होईल. शोभा शोभा माझं चुकलं. मला माफ कर. तू कशाला माफी मागतोय? खरं तर माझंच चुकलं. उगाच त्या तिराईत माणसासमोर तुला ओरडली. खोटारडी मेली. नाही शोभा ते खोटं नव्हते बोलत. म्हणजे अहो मालक जाऊ दे ना ताई. झालं ते झालं, जाऊ द्या आता. हा मोना भानू सांगत होती तू काहीतरी माझ्यासाठी सरप्राईज आणलायस. काय आहे? मालक किसत. हा हे बघ शोभा, आजच्या रात्रीच्या सिनेमाच्या शोची आपल्यासाठी तिकीट आहेत. हो ना. आजचा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. आपण दोघंच जाणार आहोत ना सिनेमाला? 4 तिकीट का आणलीस? 4? कसा रे तू वेंद्रा? आता ही 2 तिकीट आपण घेणार. ही 2 तिकीट फुकट जाणार ना. त्याचे पैसे पण वाया गेले ना. तिकडे जाऊन आता तू विकणारच का?